और मला टाइम किती आहे? छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आदरणीय दिवंगत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित आणि आजच्या या सभेला उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री सन्माननीय आमदार अमित भाऊ देशमुख, व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी आर मामा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबनरावजी बारशे, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित आमदार मोहनअण्णा आंबर्डे, शेळगावकर साहेब, माजी आमदार हनुमंत पाटील भेटमोगलेकर, सत्तारभाई, उपस्थित सर्व आमचे एकनाथराव पवार, महाविकास आघाडीचे सर्व उपस्थित नेते, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज नांदेड लोकसभेच्या ह्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी अर्ज आपला दाखल केलेला आहे। बांधवांनो, लोकसभा असेल किंवा विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत असेल, या निवडणुका 5 वर्षाच्या नंतर येतात। गेली 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये नसून तर या देशामध्ये आपण भारतीय जनता पार्टीची सरकार आपण बघतोय। या देशाच्या प्रधानमंत्री महोदयाने आपल्याला नेमकं काय काय आपल्याला आश्वासन दिली होती। यांनी सांगितलं होतं की भाई और बहनों, कांग्रेस को 60 साल दिए हैं, मुझे 60 महीने दे दो। काय करतो म्हटले, संबंध देशातल्या सर्व शेतकऱ्यांचं उत्पादन दुग्न करतो म्हटले होते। झालं का? या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये 15 लाख रुपये आम्ही टाकतो म्हटले होते। टाकले का? या देशामध्ये चाललेली जी काही महागाई आहे, महंगाई का बड़ी मार आपकी अगली सरकार भाजपा सरकार हेच म्हणत होती। महागाई कमी झाली का? मग संपूर्ण देशामध्ये आज हुकमी एका सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घटना दिली। त्यांनी हा देश एक व्यक्ती चालू शकतो किंवा एका व्यक्तीने चालवावी असं या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नाही। परंतु या देशाला फक्त एक आणि एक व्यक्ती चालवतो, तो फक्त नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी। काय चाललंय या देशामध्ये? आज या देशामध्ये जर 5-6 वर्षापूर्वी जर आपण या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची जर नाटकं जर बघितली असती, आठवा हे देवेंद्र फडणवीस या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी यात्रा काढतो आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला 6,000 रुपये भाव मागतो।
आमचं सरकार आलं तर आम्ही 6,000 रुपये भाव देऊ. हे देवेंद्र फडणवीस या संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकरी यात्रा काढतो आणि शेतकऱ्याच्या कापसाला 10,000 रुपये क्विंटलचा भाव मागतो. मिळाला का? आज तर सरकार तुमची आहे, मागची सरकार तुमची होती, आता जवळजवळ 2.5-3 वर्षापासून सरकार तुमची आहे. संबंध या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला, संबंध या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा विसर पडला बाजूला. संबंध या राज्यामध्ये तोडफोडीचं राजकारण. आज शिवसेना फोडली, आज एवढं वय झालं, सन्मान्य शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी तोडली, त्यांचं घर फोडलं, नांदेड फुटलं. हे का? जे कोणी आमच्याकडे येत नाहीत त्यांना ईडी, इन्कम टॅक्स आणि शिबाय, हे भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष असलेले हे बांधवांनो या ठिकाणी तुम्हाला आवर्जून मला सांगावं वाटते. स्वप्नात बघितलं नव्हतं अशोकराव चव्हाणाला. असं वाटलं तुम्हाला हे पुटकून तिकडे उडी मारेल? वाटलं? अरे कळालंच नाही. परंतु अशोकराव चव्हाण या राज्यामध्ये 2 वेळेस तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा लाभ मिळालेला आहे. या राज्यामध्ये तुम्ही महसूल मंत्री असेल, या राज्याचे बांधकाम मंत्री असतील, जे काही मंत्रीपद तुम्हाला मिळालं हे काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामुळे तुम्हाला मिळालं, हे नरेंद्र मोदीमुळे तुम्हाला मिळालं नाही. मग भ्रष्टाचार जर या ठिकाणी नाही केला, अशोकराव चव्हाण जर भ्रष्टाचारी नाही हे मी मान्य करतो, मी स्वतः मान्य करतो, भ्रष्टाचारी नाही. मग अशोकराव तुम्ही कामून गेले, कशामुळे गेले? अशोकराव सांगतात की मी भ्रष्टाचार नाही, मग गेले का? काय झालं तुम्हाला? 2दा मुख्यमंत्री झाले राज्याचे, एवढे पद तुमच्यावर. अहो शंकरराव चव्हाण स्वर्गामधून बघत असतील अशोकराव आणि ते रडत असतील. उसाच्या पोटी का जन्मला. मला वाटलं नाही की माझा मुलगा एवढा बैमानाने एवढा भ्रष्टाचारी निघाल म्हणून लक्षात ठेवा. हे शंकरराव चव्हाण बघत असतील तुमच्या माहितीसाठी. खालचं कोंड्यामध्ये अशोकरावला येऊच दिलं नाही. काय गुन्हे दाखल केले तुमच्या लोकांवर? 353. काय केलं त्या लोकांनी? काय केलं? प्रशासकीय ह्याच्यामध्ये अडथळा तुम्ही निर्माण केला म्हणून तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल केले असा प्रश्न आहे. अशोकराव मतदान मागण्यासाठी गेले, शासनाचा आणि प्रशासनाचा इथं संबंध येतोय का? 353 लागतंय का? नाही लागत, लक्षात ठेवा. परंतु सत्तेचा दुरुपयोग या ठिकाणी अशोकराव साहेब तुम्ही या ठिकाणी केला आणि हेच प्रतापराव आपले चिखलीकर हे चिखल अशोकरावर फेकले आतापर्यंत. त्याच्याकडनं दगड याच्यावर पडले, आता 2 जण एक झाले. कसं रे बाबा, असं कसं? आता अशोकरावचा वेगळा प्रश्न आहे, यांचे विचार वेगळे आहेत, प्रतापरावचे वेगळे आहेत. प्रतापराव म्हणलं की या रावजी
बोला पुढे तुम्ही. आता याचा जोड कसा मिळावा. परंतु अशी परिस्थिती निर्माण झाली की बांधवांनो, नरेंद्र मोदीनं यायला असं करून टाकलंय नरवाकुंज. हे नर बी नाही आणि मादी बी नाही. फक्त आणि फक्त आपली प्रॉपर्टी आणि केलेला भ्रष्टाचार, जमवलेले पैसे, जमवलेली संपत्ती वाचवण्यासाठी अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत. लक्षात ठेव. अरे खाणार कोण आहे तुझं? मला तरी दत्तक घ्या. देशमुख या मला तरी दत्तक घ्या. वटी फाडून निघतो बाहेर. माझ्या बापाची प्रॉपर्टी कमी नाही. मी वाड्यावरला देशमुख आहे. 350-400 एकरचा मालक मी बी आहे. मी काय लुचीपुची नाही. उभे आयुष्यात राजकारण करतो. 25 वर्ष पदावर असताना सुद्धा इमानदारीने आज सांगतो, कोणाचाही रुपयाचा बी शर्मिंदा या ठिकाणी नाही. ना मी टक्केवारी घेतलेली आहे, ना मी हप्ता घेतलेला आहे, ना मी बदलीला पैसे घेतले. मी कोणाच्या गोरगरीब कार्यकर्त्याची नोकरी लागत असेल तर रुपयाचा चहा सुद्धा मी या ठिकाणी पिलं नाही. हे काम आमचे लक्षात ठेवा. अशोकरावचं कोण खाणार आहे? हे देणार कोणाला? आज एवढी आता काल परवा भास्करराव पाटील शॉकाल भाजपमध्ये चांगले होते. अशात तुम्ही ज्या अर्थी अशात आहे ना का लहान धमक्या दिल्या काय? फाईल काढतो, हे क्लोज नाही, आम्ही ओपन करील, असं करील, धमक्या. म्हणजे एकंदरीत संबंध या महाराष्ट्रात, नांदेड जिल्ह्यात नसून तर संबंध देशामध्ये बांधवानो हुकुमशाही चालू आहे. आणि ही हुकुमशाही तुम्ही बंद करणार आहात की नाही, हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मला विचारायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगू, आज जी काही मंडळी या ठिकाणी उभी टाकली आहे, बसलेली आहे, आज हजार नियतीचं राजकारण करा, इमानदारीचं राजकारण करा. उद्या जर वसंतराव चव्हाण जर या ठिकाणी जर निवडून जर नाही आले, जगामध्ये तुम्हाला मला कोणी चांगलं म्हणणार नाही. लक्षात ठेवा. टिट फॉर टॅट, जशा तसं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. इमानदारीनं आज या ठिकाणी प्रतापराव असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील, इथं नाचक्की प्रतापराव पाटलाची नाही, मर्द आहो आपण, ताकद आहे आपल्यामध्ये, इमान तुमच्या जागेवर आहे. इथं नाचक्की मोदीच्या समोर अशोक चव्हाणची या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. लक्षात ठेवा. अशोकराव गेलेत ना, मी नांदेड लोकसभा आणतो म्हणून, याला राज्यसभा मिळाली, मी हिंगोली आणतो म्हणले, घ्या हिंगोली. परभणी आणतो म्हणले, घ्या परभणी. लातूर आणतो म्हणले, अमित देशमुख साहेब इथं बसून आता, घ्या लातूर. अशोकराव तुमच्या हातात खुळखुळ येणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून उद्याच्या ह्या 26 तारखेला तुम्हाला आम्हाला मतदान करणार. हे अजित पवार सुद्धा तिकडे पटकन. अशोकराव मला एका मित्रानं सांगितलं, दिल्लीच्या, मी खासदार होतोच ना, दिल्लीच्या मित्राने सांगितलं, अशोकराव गेले म्हणजे नरेंद्र मोदी समोर. मोदीजी कोण? मैं अशोक चौहान. हाँ, आजा भाई आजा. अजित दादा गेले, मैं अजित पवार. तेरा क्या होगा रे? आजा इधर. हम तो आपके यहाँ आ गए, हम तो अभी तो हम जेल में तो नहीं जाएंगे, नहीं जाएंगे, ये मोदी की गारंटी है.
अरे मोदीजी, अशोकराव भट्टाचार्य करून लगेच पार्लमेंट मध्ये अशोकरावला आदर्श घोटाळ्याची क्लीन चिट मिळते. या देशाचे प्रधानमंत्री तुमची नियत काय, तुमचं इमान कुठे आहे? अरे तुम्ही वडून सांगता हजारो लोकांना, लाखो लोकांना की अजित दादा 70,000 कोटीचा घोटाळा या माणसाने केला आणि 8 दिवसामध्ये तुमच्याजवळ येऊन उपमुख्यमंत्री होते. स्वीकारणार आहात तुम्ही? स्वीकारणार आहात तुम्ही? मान्य करणार आहात का तुम्ही? मग अशा लोकांना उद्या जागा दाखवून देणार आहोत की नाही आपण, हा प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे. आज 4,000 सोयाबीन विकते, हे मोदीची गॅरंटी आहे? हे मोदी की गॅरंटी है? अरे कशाची गॅरंटी? बऱ्या माणसा 1000 रुपयाचं खताचं थैलं 2,000ला नेऊन घातलास. अरे त्या 15-15ला कोणी काळ कुत्र विचारित नव्हतं, त्याला तू 1,500त नेऊन घातलास. 2,000 रुपये देऊन 2,000 रुपये देऊन एका शेतकऱ्याला 6,000 रुपये द्यायलास तू, आणि आमच्याकडून किती काढायलास? आज तुमच्या घरात रोटी असेल, भाजी असेल, चटणी असेल, तेल असेल, प्रत्येक तुम्हाला सांगतो वस्तूवर जीएसटी लागलेली. सोयाबीनचे भाव 4,000 रुपये, कापसाचे भाव 6-7 हजार रुपये. काय बाबा, तुरीला भाव नाही, प्रत्येक आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही. आज कापडा महाग. आज सोनं जर बघितलं तर देशमुख साहेब 70,000 पार केले. 70,000. हे मोदी की गॅरंटी. अरे मोदी, म्हणून तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायचा, हे मोदीच्या नाटकात तुम्ही पडू नका. नरेंद्र मोदी उद्या जर जपानला जर गेले, याच्या अगोदर गेले, या देशामध्ये, या देशाच्या स्वातंत्र्य काळाच्या नंतर जेवढे काही प्रधानमंत्री झाले, अख्खा वर्ल्ड त्याने बघितला नाही. परंतु नरेंद्र मोदीनं सबंध जगामध्ये तुम्हाला असा एकही देश ठेवला नाही की त्या देशामध्ये नरेंद्र मोदी नाही. काय करतात माहिती आहे तुम्हाला? जपानमध्ये नरेंद्र मोदी जातात. आपल्या हिंदुस्थानच्या जनतेला कळायला पाहिजे की मोदीचं ज्या देशामध्ये काय क्रेडिट आहे, किती वजन आहे, किती लोकप्रियता आहे. म्हणून या देशामधून, भारतामधून जवळजवळ 4 विमानं भरून जपानमध्ये पाठवायचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. आणि ज्यावेळेस नरेंद्र मोदी जपानच्या एअरपोर्टवर उतरतात, त्यावेळेस भारतातल्या लोकांना 15 ऑगस्टच्या दिवशी त्या लहान लेकराच्या हातात जे काही तुम्हाला तो तिरंगा दिला जातो, तो तिरंगा घेऊन लोक मोदी मोदी मोदी. अरे, आणि आपले एक लोक काय मोदीचं स्वागत व्हायला जपानमध्ये. आबा बाबा 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 बाबा, काय लोक. अरे त्याचे थोपडे वगैरे ते हिंदुस्थानचे होते रे, बघायलाच कोणी तयार नाही. त्याला वाटायला यायचं पाणीच आहे. म्हणजे ही परिस्थिती तुम्हाला सांगतो या देशामध्ये आहे बांधवानो. म्हणून आपल्याला विनंती करतो, उद्याच्या 26 तारखेला, येणाऱ्या 26 तारखेला या नांदेड जिल्ह्यामध्ये इतिहास घडला पाहिजे. लोकांना नाही, या महाराष्ट्राला दाखवून द्या. आज भारतीय जनता पार्टीला वाटत असेल, भारतीय जनता पार्टी सांगत असेल संबंध महाराष्ट्रामध्ये की अशोकराव चव्हाणची ताकद आमच्या सोबत आहे. शून्य अशोकराव चव्हाण लक्षात ठेवा. म्हणून वसंतराव चव्हाण पाटलाला उद्या निवडून द्यायचं. याची निशाणी आहे हाताचा पंजा. आणि हे तुम्हाला सांगतो, उद्या आपल्याला या ठिकाणी क्रांती घडून आणायची आहे, लक्षात ठेवा. आणि ही क्रांती ज्या वेळेस या देशामध्ये झाली, आज 8,000 वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण जर बघितला तर हे इतिहास
पूर्ण क्रांती जनसामान्यापासून तुम्हाला तो निर्माण झाली आहे. म्हणून उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा वसंतराव बळवंतराव चव्हाण हे लाखो मतानं या भागाचे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले पाहिजेत आणि ना दिल्लीला गेले पाहिजेत आणि आपले प्रतापराव पाटील लावणीच्या एका केंद्रात बसले पाहिजेत. अशोकराव चव्हाण एका रूम मध्ये बसले पाहिजेत. एवढंच काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि हे करावं ही तुम्हाला माझी विनंती आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.